नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आजची जी बातमी आहे ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे. कारण सध्या या योजनेबाबत दोन मोठे जे मुद्दे आहेत ते चर्चेमध्ये आहेत. पहिला म्हणजेच की जुलै आणि ऑगस्टचा जो हप्ता आहे तो नक्की एकत्र मिळणार आहे का? आणि दुसरा मुद्दा म्हणजेच की पडताळणीनंतर तब्बल 92 लाख महिलांची जी नावे आहेत ती लाभार्थी यादीतून नक्की का कमी झाली? तर या संपूर्ण अपडेटबद्दल जी माहिती आहे ते एक मुद्दा अगदी सोप्या भाषेमध्ये आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा व्हिडिओ जो आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता जर या पहिल्या अपडेटकडे जर लक्ष दिलं, जुलै आणि ऑगस्टचा दुहेरी जो हप्ता आहे तो एकत्रितरित्या मिळणार का? आता सध्या सर्वात जास्त चर्चा आहे ती 3000च्या दुहेरी हप्त्याची. आता महिला व बाल विकास विभागाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार जुलै महिन्याचा जो थकीत 1500चा हप्ता आहे आणि ऑगस्ट महिन्याचा 1500चा हप्ता असे दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा सरकारकडून सध्या विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच की पात्र महिलांच्या खात्यावर एकाच वेळी 3000 रुपये जमा होण्याची आता शक्यता वर्तवलेली आहे. तसेच आता या चर्चेमुळे राज्यातील लाखो महिला लाभार्थ्यांचे लक्ष आता हप्ता वितरणाकडे लागलेले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रक्षाबंधनापूर्वी जुलै आणि ऑगस्टचे दोन्ही जे हप्ते आहेत ते देण्याचा विचार असल्याचे सांगितले जात आहे. पण इथे तुम्ही एक गोष्ट पण समजून घ्या, ती महत्त्वाची आहे. 3000चा जो दुहेरी हप्ता आहे तो रक्षाबंधनपूर्वीच मिळेल अशी अद्याप अधिकृत घोषणा सरकारने अजून तरी केलेली नाही आहे. त्यामुळे सध्या याकडे शक्यता किंवा प्रस्ताव म्हणूनच तुम्ही पाहणे योग्य ठरेल. आता दुसरी जी अपडेट आहे याबद्दलची ती म्हणजेच की या दुहेरी हप्त्याच्या चर्चेदरम्यान आणखीन एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे की सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बालविकास विभागाकडे निधी वर्ग करण्यात आल्याचे सांगितले जात आहे आणि या संदर्भात संबंधित शासन निर्णय म्हणजेच की GR देखील जारी झाल्याची माहिती आहे. 12 तारखेला GR आलेला होता, पण तो आता वेबसाईटवर दिसत नाही आहे. त्यामुळे आता असं सुद्धा होऊ शकतं की दोन्ही महिन्यांचे पैसे हे एकत्र येऊ शकतात. जो हप्ता आहे तो एकत्र येऊ शकतो. त्यामुळे हप्ता वितरणाची प्रक्रिया जी आहे ती पुढे जाण्याची आता शक्यता निर्माण झालेली आहे. मात्र निधी वर्ग झाला म्हणजेच की प्रत्येक पात्र महिलेच्या खात्यामध्ये लगेचच 3000 जमा झाले आहेत असा पण अर्थ घेऊ नका. अजून त्याला टाईम आहे निर्णय यायला. प्रत्यक्ष पैसे कधी जमा होतील याबाबत सरकारची अधिकृत घोषणा अजून तरी झालेली नाही आहे आणि ज्यावेळेस होईल तीच महत्त्वाची घोषणा ठरणार आहे. तसेच आता दुहेरी हप्ता मिळण्यासाठी लाभार्थी महिलेने योजनेच्या नक्की पात्रता अटी पूर्ण केलेल्या असणे सुद्धा आवश्यक आहे. विशेषतः त्यांची EKYC जी आहे ती पूर्ण असणे सुद्धा गरजेचे आहे आणि बँक खाते आधारशी लिंक असणे सुद्धा गरजेचे आहे आणि या दोन बाबी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे EKYC प्रलंबित असलेल्या महिलांनी ही जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्याकडे सुद्धा लक्ष देणे आवश्यक आहे. तर आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी पडताळणीचा आणखीन एक मोठा मुद्दा सध्या चर्चेमध्ये आहे. RTI मधून मिळालेल्या माहितीनुसार पूर्वी योजनेतील सक्रिय लाभार्थ्यांची जी संख्या होती ती सुमारे 2,48,00,000 होती आणि पडताळणीनंतर ही संख्या जी आहे ती आता सुमारे 1,66,00,000 इतकी झाल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच की जवळपास 92 लाख महिलांची नावे सक्रिय लाभार्थी यादीतून कमी झालेली आहेत. पण मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, इथे एक लक्ष द्या तुम्ही, या 92 लाख महिलांना एकाच कारणामुळे वगळण्यात आलेलं नाही आहे. त्यामागे कारणे सुद्धा जी आहेत ती खूप वेगवेगळे आहेत. पहिलं कारण मेन आहे ते म्हणजेच की सर्वात मोठं कारण म्हणता येईल EKYC पूर्ण न करणे. आता RTI आकडेवारीनुसार सुमारे 62 लाख महिलांची EKYC प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती. त्यामुळे त्यांच्या नावावर लाभाची प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्यात आली नाही. म्हणजेच की यातील प्रत्येक महिला अपात्र आहे असा अर्थ काढणे सुद्धा योग्य नाही आहे. EKYC अपूर्ण राहते किंवा EKYC जी आहे ती केलीच नाही लाडक्या बहिणींनी. त्यामुळे हे जे कारण आहे ते सगळ्यात मोठं कारण आहे आणि हे मेन कारण आहे 62 लाख महिला ज्या आहेत त्या वगळण्याचं या लाडकी बहीण योजनेमधून. हे पहिलं मोठं कारण आहे. दुसरं कारण बघितलं तर उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे. आता यानंतर सुमारे 16 लाख महिलांच्या कुटुंबांचे उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखांपेक्षा अधिक असल्याचे पडताळणीमध्ये आढळल्याचे सांगितले जाते. लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेमध्ये कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा महत्त्वाची सुद्धा आहे. त्यामुळे उत्पन्नाची अट जी आहे ती पूर्ण न करणाऱ्या महिलांची नावे यामध्ये कमी सुद्धा करण्यात आलेली आहेत. तसेच पडताळणीमध्ये सुमारे 4.42 लाख प्रकरणे जी आहेत ती सरकारी कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे या लाभार्थींच्या पात्रतेची आता सुद्धा तपासणी करण्यात आलेली आहे. यामुळे काही प्रकरणे स्वयंघोषित होती तर काही प्रकरणे जी आहे ती पडताळणीमध्ये आता समोर आलेली आहेत. तसेच
सुमारे 3.6 लाख महिला ज्या आहेत त्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असल्याचे पडताळणीत आढळले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता अशा महिलांच्या लाडकी बहीण योजनेतही पात्रतेवरही आता परिणाम झालेला आहे. कारण की कसं आहे लाडक्या बहिणींनो, 2च तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आहे. 2 योजनेपैकी फक्त तुम्ही एकच योजनेचा लाभ घेऊ शकता. 2 योजनेचा लाभ एकाच वेळी तुम्ही घेऊ शकत नाही आहे. त्यामुळे आता तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेमध्ये राहावं लागेल किंवा लाडकी बहीण योजनेमध्ये. दोन्हीपैकी एकच पर्याय तुम्हाला निवडावा लागणार आहे आता. आता योजनेच्या नियमांनुसार एका कुटुंबातील लाभार्थींच्या संख्येचाही आता अट आलेली आहे. पडताळणीदरम्यान सुमारे 2.5 लाख प्रकरणांमध्ये एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांना लाभ मिळत असल्याचे सुद्धा आढळल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता संबंधित प्रकरणांची सुद्धा छाननी सुद्धा करण्यात आलेली आहे आणि याशिवाय सुमारे 1.8 लाख महिलांचे वय 65 वर्षांपेक्षा अधिक असल्याचे आढळल्याचे RTI आकडेवारी सांगितले जात आहे. आणि योजनेच्या निर्धारित वयोमर्यादाचा निकष जो आहे तो पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांची नावे सुद्धा यामध्ये कमी करण्यात आलेली आहे. ओके. तसेच पडताळणीमध्ये सुमारे 8,000 महिला सरकारी कर्मचारी असल्याचे थेट आढळल्याचे सांगितले जात आहे. कारण की ही जी योजना आहे ती फक्त आणि फक्त आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या, ज्यांचं उत्पन्न जास्त नाही आहे, ज्या महिला गृहिणी आहेत, ओके, त्याच महिलांसाठी योजना आहे लाडकी बहीण योजना. त्यामुळे सरकारी कर्मचारी ज्या महिला आहेत त्यांना आता वगळण्याचं काम चालू आहे आणि यामध्ये सरकारी कर्मचारी ज्या महिला आहेत त्यांची संख्या जी आहे ती 8,000 आढळल्याचे सांगितले जात आहे. आणि अशा प्रकरणांमध्ये पात्रतेनुसार आता कारवाईसुद्धा यामध्ये करण्यात आलेली आहे. तर लाडक्या बहिणींना हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. 92 लाख महिलांची जी नावे आहेत ती कमी झाली, म्हणजेच की या सर्व 92 लाख महिला बनावट होत्या असं सरळ अर्थ तुम्ही काढू शकत नाही. कारण यामध्ये कसं आहे, खूप सारी वेगवेगळी कारणं आहेत. KYC न केलेल्या महिला आहेत, उत्पन्नाची अट पूर्ण न करणाऱ्या महिला आहेत, वयोमर्यादा पूर्ण न करणाऱ्या महिला आहेत, इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला आहेत, म्हणजेच की 2 योजनांचा, जसं की संजय गांधी योजना आणि लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेत आहेत. पण योजनेच्या अटीनुसार तुम्ही एकच योजनेचा लाभ घेऊ शकता. एका टायमिंगला तुम्ही 2 योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. आणि कुटुंबातील लाभार्थी संख्येशी संबंधित प्रकरणे यामध्ये आढळलेली आहेत. त्यामुळे 92 लाख बनावट महिला सापडल्या असं म्हणणं अचूक ठरणार नाही आहे. ओके. कारण की इथे खूप सारी कारणे आहेत त्यांना वगळण्याची. तसेच लाभार्थी पडताळणीनंतर आणखीन एक मोठा प्रश्न आता समोर आलेला आहे की ज्या लाभार्थींना अपात्र ठरल्यानंतरही यापूर्वी योजनेचा जो पैसा मिळाला तो पैसा आता सरकार परत घेणार आहे का, तर आणि आत्तापर्यंत किती रक्कम वसूल झाली हा प्रश्न जो आहे तो सध्या चर्चेमध्येच आहे. ओके. तसेच RTI मधून मिळालेल्या माहितीनुसार अपात्र लाभार्थ्यांकडून किती रक्कम वसूल झाली याची स्पष्ट जिल्हानिहाय आकडेवारी उपलब्ध नसल्याचा मुद्दा आता समोर आलेला आहे. त्यामुळे वसुली प्रक्रियेबाबत पारदर्शकतेवर आता प्रश्नसुद्धा उपस्थित झालेले आहेत. म्हणजेच की किती पैसे अपात्र लाभार्थ्यांना गेले आणि किती पैसे परत मिळालेले आहेत आणि किती रक्कम अद्याप वसूल करायची आहे याची संपूर्ण आणि स्पष्ट माहितीसुद्धा समोर येणे महत्त्वाचे आहे. आणि या संपूर्ण प्रकरणावरून आता विरोधकांनीही सरकारवर जोरदार टीका केलेली आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर आता आरोप करत महिलांचा निवडणुकीपूर्वी राजकीय वापर केल्याचा दावा केलेला आहे. मात्र हा विरोधकांचा आरोप आहे. सरकारची भूमिका यापेक्षा वेगळी आहे. आणि या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका सुद्धा स्पष्ट केलेली आहे. त्यांनी सांगितले की सुमारे 25 ते 30 लाख अपात्र महिला लाभार्थ्यांना एकाच वेळची वसुली माफ देण्यात आलेली आहे. म्हणजेच की सुमारे जे 25 ते 30 लाख महिला ज्या अपात्र ठरलेल्या आहेत त्या अशा महिला लाभार्थ्यांना एक वेळची जी वसुली आहे, म्हणजे एकदा ज्यांना जे 1500 रुपये गेलेले आहेत अकाउंटवर, ते वसुली जी आहे ती माफ देण्यात आलेली आहे. म्हणजे ती वसुली घेतली जाणार नाही आहे रिटर्न. म्हणजे या महिलांकडून आधी मिळालेल्या रकमेची वसुली करण्याच्या बाबतीत सरकारने एक वेळची सवलत दिल्याचे सांगितलेले आहे. तर दुसरीकडे सरकारकडून असे स्पष्ट करण्यात सुद्धा आलेले आहे की सुमारे 14,000 पुरुष जे आहेत ते 14,000 पुरुष लाभार्थी आहेत आणि सरकारी कर्मचारी यांच्याकडून नियमानुसार वसुली नक्कीच केली जाईल. ओके. म्हणजेच की सर्वच प्रकरणांमध्ये वसुली माफ करण्यात आलेली नाही आहे. एक वेळची पण नाही, 2 वेळची पण नाही, कसलीच नाही. तुम्ही जर पुरुष असाल, पुरुष लाभार्थी असाल, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल किंवा तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्याकडून तेवढीच रक्कम घेतलेली जाईल जेवढी रक्कम तुम्हाला सरकारने दिलेली आहे. ओके. आता जर आपण संपूर्ण आकडेवारी जर बघितली तर पूर्वीचे सक्रिय लाभार्थी किती होते, 2,48,00,000. पडताळणीनंतर सक्रिय लाभार्थी होते सुमारे 1,66,00,000 आणि कमी झालेले लाभार्थी होते सुमारे 92 लाख. KYC पूर्ण नसलेले लाभार्थी होते सुमारे 62 लाख.
उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त लाभार्थी असलेले सुमारे 16 लाख, सरकारी कर्मचारी कुटुंबीय असणारे सुमारे 4.42 लाख, संजय गांधी निराधार योजनेचा पण लाभ घेणारे आणि लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेणारे सुमारे 3.6 लाख, एकाच कुटुंबातील 2पेक्षा जास्त सुमारे 2.5 लाख, वयोमर्यादा 65 वर्षांपेक्षा जास्त असलेले सुमारे 1.8 लाख, कारण की लाडकी बहीण योजनेमध्ये 65पेक्षा जास्त वय असलेल्यांना घेतलं जात नाही आहे. आणि सरकारी कर्मचारी म्हणून थेट आढळले सुमारे 8,000. तर लाडक्या बहिणींनो, 22 ऑगस्ट 2026 पर्यंत लाडकी बहीण योजनेबाबत 2 मोठ्या गोष्टी चर्चेमध्ये झालेल्या आहेत. पहिली म्हणजे जुलैचा 1500चा आणि ऑगस्टचा 1500 असे एकूण 3,000 एकत्र देण्याचा सरकारकडून सध्या विचार सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे, पण याबाबत अद्याप अधिकृत अंतिम घोषणा झालेली नाही आहे. ही सुद्धा तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि दुसरी मोठी बातमी म्हणजे पडताळणीनंतर सुमारे 2.48 कोटींवर सक्रिय लाभार्थी जे होते त्यांची संख्या 1.66 कोटींवर आलेली असून जवळपास 92 लाख नावे जी आहे ती कमी झालेली आहेत. यामध्ये सर्वात मोठं कारण सांगितलेलं आहे तुम्हाला KYC अपूर्ण असणे हे आहे. त्याचबरोबर उत्पन्नाची अट, सरकारी कर्मचारी किंवा कुटुंबीय आणि इतर योजनांचा लाभ, वयोमर्यादा आणि कुटुंबातील लाभार्थ्यांची संख्या यांसारखी अनेक कारणे आहेत जी की मी तुम्हाला स्पष्टरित्या वरती सांगितलेली आहेत. आता दुहेरी 3,000 हप्ता प्रत्यक्ष कधी जमा होणार आणि वसुलीची अंतिम प्रक्रिया काय असणार याकडे राज्यातील लाखो महिलांचे लक्ष लागलेले आहे. आणि याबद्दल काही नवीन अपडेट आले तर मी नक्कीच माझ्या चॅनलवर व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेल. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही या व्हिडिओला आधी लाईक करा. तुम्हाला काही कमेंट करायची असेल तर तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता. आणि या चॅनलला, माझं बडी नावाचं हे चॅनल आहे, याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.